मेंटल अटॅक संपूर्ण बायबल आधारित शिकवण मराठीमध्ये. प्रेरित महेंद्र वेताळ यांच्या अंतर्गत बायबल एज्युकेशन शिक्षा. कुठलाही कट नाही, सर्व वचनांसह पूर्ण. एक. मेंटल अटॅक म्हणजे काय? बायबल भाषेत मेंटल अटॅक म्हणजे मन, विचार, भावना, निर्णयक्षमता यांच्यावर दुष्ट आत्म्याचा आत्मिक हल्ला. लोक याला डोकं फिरलं, पागलपणा, येळा झालाय, मेंदू गोंधळला असे म्हणतात. पण खरी जडणघडण बरोबर आत्मिक दबाव अधिक दुष्ट विचार अधिक मनात गोंधळ. 2. अशुद्ध आत्मा शरीर सोडून परत येतो. बायबल वचन. लूक 11 वचन 24 ते 26. जेव्हा अशुद्ध आत्मा माणसातून बाहेर पडतो तेव्हा तो विश्रांती शोधत फिरतो आणि मग म्हणतो, मी ज्या घरातून आलो तिथे परत जाईन. आणि त्याला ते घर रिकामे, नीटनेटके दिसले तर तो 7 अधिक वाईट आत्मे घेऊन परत येतो आणि त्या माणसाची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते. अर्थ. अशुद्ध आत्मा नेहमी परत येण्याचा प्रयत्न करतो. मन रिकामे, वचनाशिवाय असेल तर ताबा घेतो. म्हणून मानसिक हल्ले वाढतात. 3. मेंटल अटॅक कसा सुरू होतो? योहान 10 वचन 10. चोर फक्त मारण्यासाठी, चोरी करण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी येतो. 1 पेत्र 5 वचन 8. सैतान गुरगुरणाऱ्या सिंहाप्रमाणे भोवती फिरतो, कोणाला गिळावे ते पाहत. मानसिक हल्ला कसा दिसतो? सतत विचार बदलणे, चिडचिड, राग, निराशा, चित्त अस्थिर, स्वतःला इजा करण्याचे विचार, झोप न लागणे, गोंधळ, विचारांवर नियंत्रण सुटणे. 4. मनावर युद्ध चालते. बायबल वचन. 2 करिंथ 10 वचन 3 ते 5. पेक्षा जास्त आमचे युद्ध देहाचे नाही. आम्ही कल्पना आणि प्रत्येक उंच गोष्ट जी देवाच्या ज्ञानाविरुद्ध उठते ती पाडून टाकतो आणि प्रत्येक विचाराला ख्रिस्ताच्या आज्ञेत कैद करतो. म्हणजे विचारांवर आध्यात्मिक युद्ध चालते. 5. भय, नैराश्य, अंधार. बायबल काय सांगते? 2 तिमोथेय 1 वचन 7. पेक्षा जास्त देवाने आपल्याला भीतीचा आत्मा नाही, परंतु सामर्थ्य, प्रेम आणि संयमाचा आत्मा दिला आहे. भीती बरोबर देवाकडून नाही. मानसिक हल्ला दुःख, भीती वाढवतो. 6. मेंटल अटॅक दरम्यान काय होते? बायबल उदाहरण. दावीदचा मानसिक हल्ला. 42 वचन 5 ते 11. हे माझ्या आत्म्या, तू का निराश आहेस? का व्याकुळ आहेस? देवावरील आशा ठेवा. दावीद स्वतःशी बोलून मनाला देवाकडे वळवत होता. हा उपाय आहे. 7. आत्महत्येचे विचार, स्वतःला इजा करण्याची भावना. बायबल. योहान 8 वचन 44. सैतान सुरुवातीपासून खून करणारा आहे. मेंदूवर अंधार आणून माणसाला स्वतःविरोधात उभे करतो. 8. देव मनाला नव्याने बनवतो. रोम 12 वचन 2. तुमचे मन नवे होऊन तुमचे रूपांतर होऊ द्या. मानसिक हल्ला थांबवण्याचा मुख्य मार्ग बरोबर मनाचे नूतनीकरण. 9. मेंटल अटॅक थांबवण्यासाठी बायबल उपाय. 1. प्रार्थना. फिलिप्पी 4 वचन 6 ते 7. कशाचीही चिंता करू नका. देवाची शांती तुमच्या अंतःकरणाचा आणि विचारांचा पहारा करील. 2. उपासना. दाविदाला जेव्हा वाईट आत्मा छळत असे, उपासनेने वाईट आत्मा पळायचा. 1 शमूएल 16 वचन 23. 3. वचन. स्तोत्र 119 वचन 105. तुझे वचन माझ्या पावलांचा दीप आहे. 4. आत्मिक शस्त्र. इफिस 6 वचन 11. देवाचे सर्व शस्त्र परिधान करा. 5. एखाद्या सेवकाबरोबर प्रार्थना. याकोब 5 वचन 14. ज्याला आजार आहे त्या व्यक्तीने ज्येष्ठांना बोलवावे. 10. मानसिक हल्ला दूर करण्यासाठी शक्तिशाली प्रार्थना. मराठी. हे प्रभू येशू, माझ्या मनावर, विचारांवर आणि भावनांवर आलेल्या प्रत्येक अंधाराच्या हल्ल्याला मी येशूच्या नावाने तोडतो. भीती, नैराश्य, गोंधळ, राग, आत्महत्या विचार, हे सर्व आत्मे माझ्या जीवनातून बाहेर जाऊ दे. माझ्या मनावर तुझी शांती, तुझा संयम, तुझी प्रेमभावना बसू दे. पवित्र आत्म्या, माझ्या मनावर नियंत्रण घे. येशूच्या रक्ताने मी संरक्षित आहे. आमेन. 11. मेंटल अटॅक अधिक अशुद्ध आत्मा अधिक मनाचे युद्ध. सर्व एकत्रित सारांश. अशुद्ध आत्मा बाहेर होऊन परत येऊ पाहतो. लूक 11 वचन 24 ते 26.
सैतान मनावरील युद्ध लढतो 2 करिंथ 10:5 भीती गोंधळ देवाकडून नाही 2 तिमोथेय 1:7 देव मन नव्याने बनवू इच्छितो रोम 12:2 प्रार्थना उपासना वचन तेलाभिषेकाने हल्ला तुटतो इफिस 6:11